अस्सलाम वालेकुम, आदाब, नमस्कार। परभणी न्यूज महानगर में आपके साथ शेख इफ्तिखार। राष्ट्रीय एकात्मता के प्रतीक रहे परभनी के हजरत सैयद शाह तुराबुल हक रहमतुल्लाह अलैह इनका 118वें उर्स के मौके पर कलेक्टर रघुनाथ गावड़े के सिर पर तबक रखकर वक्फ बोर्ड के कार्यालय से सम्मान का संदल निकाला गया। तारीख 1 फरवरी 2025 शनिवार के रोज दोपहर 3:30 बजे परभनी शहर के रेलवे स्टेशन के सामने के उस्मानिया मस्जिद से जिला वक्फ बोर्ड कार्यालय के पास से हजरत सैयद शाह तुराबुल हक रहमतुल्लाह अलैह इनका 118वें उर्स के अवसर पर जिला प्रशासन और वक्फ बोर्ड की ओर से निकाले जाने वाला मान का संदल आज निकालने का प्रारंभ शुरू किया गया, जिसमें जिला कलेक्टर रघुनाथ गावड़े इन्होंने अपने सिर पे तबक लेते हुए उन्हीं के साथ यहाँ परभनी जिले के कर्तव्य अध्यक्ष एसपी रविंद्र सिंह परदेसी इन्होंने भी ये तबक अपने सिर पर लिया और उसकी शुरुआत की। इस समय जिला पुलिस अधीक्षक रविंद्र सिंह परदेसी, तहसीलदार संदीप राजपुरे, तहसीन अहमद खान, जाकिर अहमद खान लाला, महाराष्ट्र वक्फ बोर्ड के डिप्टी सीईओ मुशीर साहब, वक्फ अधिकारी इमरान नदवी साहब, संदल के संयोजक नसीर अहमद खान साहब, बोर्ड के क्लर्क मोहम्मद मुदस्सिर, शेख जिलानी साहब, शेख जमील खान साहब, इनके अलावा परभनी के प्रतिष्ठित नागरिक इस समय मौजूद थे। इस समय परभनी जिले के कर्तव्य अध्यक्ष जिला कलेक्टर रघुनाथ गावड़े साहब और डिप्टी सीईओ मुशीर साहब इन्होंने क्या कहा, आइए जानते हैं। चालू है कलेक्टर परंपरा, कलेक्टर साहब कैसे संदर्भ क्या कहना चाहेंगे? नहीं, अभी ये तो 118 साल से सिलसिला चालू है और ये सिलसिले के अंदर जो कलेक्टर साहब को मान दिया गया था 118 साल पहले, उसी को क़ायम रखते हुए आज यहाँ के कलेक्टर साहब के ज़ेरे निगरानी में उनके हाथों से ये चादर हज़रत तुराबुल हक साहब को पेश करने के लिए यहाँ से रवाना हुई है। तो इंशाअल्लाह 7 साढ़े 7 बजे तक वहाँ पे पहुँचेंगी। जी परमानेंट वक्फ ऑफिसर है अभी फ़िलहाल है नहीं, अभी तो जो है वो फ़िलहाल परमानेंट ही है ना, तो इसको में कोई चेंजेस होने वाले नहीं है क्योंकि इनके तरफ एक एडिशनल चार्ज है हिंगोली का, लेकिन आज के इसमें तो वो परमानेंट है यहाँ पे। 18 वर्षापासून सुरू असलेली तुरकपीर बाबाच्या उर्सची परंपरा आज संदलच्या मिरवणुकीच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू झालेली आहे। गेल्या 118 वर्षापासून परभणी शहरातले सर्व नागरिक बंधू, हिंदू असेल, मुस्लिम असेल, ओबीसी असेल, सर्व समाजाचे लोक या तुरकपीर बाबाला मानतात। अतिशय एकजुटीने, एक दिलाने हा उत्सव साजरा करतात। गेल्या वर्षानुवर्षाची परंपरा आजही कायम आहे। या ठिकाणी संदल कमिटीचे सर्व सन्माननीय सदस्य, त्यांचे चेअरमन असतील, त्या सर्वांनी अतिशय उत्साहाने या उर्साची सुरुवात केलेली आहे। जिल्हाधिकारी या संदलचा मान त्यांचा असतो, त्याचा आज या ठिकाणी संदलची मिरवणूक सुरुवात झालेली आहे। माझ्यासोबत पोलीस अधीक्षक साहेब आहेत, संदल कमिटीचे सर्व सदस्य, चेअरमन सर्व या ठिकाणी आहे। अतिशय उत्साहात या ठिकाणी उर्साला सुरुवात झालेली आहे। माननीय पोलीस अधीक्षकांना आम्ही मागच्या 5 दिवसापूर्वी पूर्ण आढावा घेतलेला आहे। शांतता कमिटीची बैठक झालेली आहे। पुरेसा बंदोबस्त, मोठ्या प्रमाणात बंदोबस्त, सीसीटीव्ही, वॉच टॉवर, स्पॉटलाइट अशी सर्व व्यवस्था केलेली आहे।
अनोद तालुके के रामपुरी बुद्रुक में राज्य के राज्य मंत्री एवं परभनी जिले के पालक मंत्री मेघना दीदी साकोरे बोर्डीकर इनका भव्य सत्कार किया गया। सत्कार के दरमियान रामपुरी स्थित मुस्लिम कब्रिस्तान को निधि उपलब्ध कराते हुए यहाँ की बेहुरमती को रुकाया जाए, ऐसी मांग का निवेदन खलील इनामदार साहब इन्होंने दिया है। हम आपको अवगत करा दें कि खलील इनामदार साहब ये परभनी जिला कांग्रेस महानगर जिला अध्यक्ष नदीम इनामदार पिता है। इस समय उन्होंने जब निवेदन दिया उस समय ग्रामवासी बड़ी संख्या में मौजूद थे। राष्ट्रीय एकात्मता के प्रतीक हजरत सैयद शाह तुराबुल हक रहमतुल्लाह अलैह वर्ष 2025 के 118वें उर्स के मौके पर आज नुमाइश मीना बाजार का उद्घाटन आज तारीख 1 फरवरी 2025 शनिवार के शाम 7 बजे परभनी जिले के कर्तव्याध्यक्ष जिला कलेक्टर रघुनाथ गावड़े साहब और परभनी जिले के कर्तव्याध्यक्ष एसपी रविंद्र सिंह परदेसी साहब, मुख्य कार्यकारी अधिकारी वक्फ बोर्ड मुशीर साहब, तहसीलदार संदीप राजपुरे साहब, डीवाईएसपी डंबाड़े साहब, एडवोकेट माधुरी क्षीरसागर मैडम, अन्य मान्यगणों के उपस्थिति में इस उद्घाटन संपन्न हुआ। इस समय आए हुए सभी मान्यगणों का सत्कार जिला वक्फ अधिकारी इमरान नदवी इन्होंने और अन्य कर्मचारियों ने किया। कार्यक्रम का संचालन आसिफ हुसैन अंसारी इन्होंने किया, तो आभार जिला वक्फ अधिकारी इमरान नदवी इन्होंने माना। उद्घाटन के आए हुए जिला कलेक्टर इन्होंने क्या कहा और क्या समय रहेगा और कितने दिन रहेंगे इसके बारे में उन्होंने जानकारी देते हुए एसपी साहब इन्होंने भी यहाँ पर कोई धांधलियाँ करेंगे तो उसके लिए हमारी तैयारी पूरी रहते हुए उन्होंने क्या जवाब दिया, आइए जानते हैं उन्हीं की जुबानी। निमित्त सर्व परभणीकरांना हार्दिक शुभेच्छा। उर्साचं आनंदी वातावरण असंच उत्साही पद्धतीने आपण साजरा करूया, ही सगळ्यांची जबाबदारी आहे आणि सर्वांना उत्साहाने साजरा करता यावा। माझ्या माता भगिनींना या ठिकाणी जे येतात मोठ्या आनंदाने येतात, त्यांना त्याच पद्धतीने त्यांनी आनंद घेऊन जावा यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि याच्यात जर कोणी बदमाशी केली तर त्याच्यासाठी देखील आम्ही कटिबद्ध आहोत। कोणी सोशल मीडियावर काही उलटे सुलटे मेसेज पसरवले, एकावर कारवाई करण्यात आलेली आहे, गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आजच त्याच्यावरती कारवाई झालेली आहे 509 अंतर्गत। जो त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ महिलांचा अवमान करण्याजोगा व्हिडिओ होता, तर यापुढे खबरदार जर कोणी काही व्हिडिओ प्रसारित करेल आणि या ठिकाणी कोणी छेडछाड करेल, हे नाही पूर्ण शहरभर आणि सगळ्यांवर सीसीटीव्ही आणि ड्रोनची नजर राहणार आहे। त्यामुळे सर्वांनी आनंद घ्यावा, परंतु आनंदाचा बेरंग जो कोणी करेल त्याच्यासाठी आम्ही तयार आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। सुप्रसिद्ध अशा तुराबुल हक सय्यद यांच्या उर्साचं उद्घाटन झालेलं आहे। या उर्साचं 118वं वर्ष आहे आणि अतिशय दुपारी संदलचा निघाला आणि आता औपचारिकरित्या या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे। या उर्सासाठी पूर्ण भारतातून व्यापारी येत असतात, त्याचबरोबर भाविक सर्व येत असतात आणि अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शोलँड नुमाईशच्या माध्यमातून महिला देखील मोठ्या प्रमाणात सहभागी होत असतात। याची पूर्ण तयारी या ठिकाणी झालेली आहे। आज औपचारिक उद्घाटन झालेलं आहे। मी सर्वांना या उर्सनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि जो काही उर्सचा आपला कालावधी आहे त्यामध्ये अतिशय शांततेने कुठलाही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची आपण सर्वांनी दक्षता घेऊया आणि अतिशय आनंदाने हा उर्स साजरा करूया। सर्व येणाऱ्या भाविकांना मी खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। आपण आदेश काढलेले आहेत, त्याच्या आदेशाची कॉपी आपल्याला दिली जाईल। जो काही अधिकृत शासनाचे नियम आहे त्याप्रमाणे त्याचा कालावधी आणि दिवस असणार आहे। पुणे जिल्ह्यातली यावर्षीची स्थिती पाहता, कायदा सुव्यवस्था पाहता आपण 1 तारीख ते 10 तारीख असा याचा कालावधी निश्चित केलेला आहे। उच्च न्यायालय सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे जी वेळ आपल्याला सर्वांना माहिती आहे ती आहे। आज तारीख 1 फरवरी 2025 शनिवार के रोज रोजगार गारंटी योजना की समीक्षा बैठक पुराने जिला परिषद में ली गई। इस समय समीक्षा बैठक लेते समय जिला परिषद के अधिकारी कापुरे साहब ने रोजगार सहायकों को गाली गलौज करते हुए एकदम निचले दर्जे की भाषा का इस्तेमाल कर उनके रैंगिंग तरीके से उनके साथ बर्ताव किया। सभी रोजगार गारंटी योजना के सहायकों ने इसका निषेध करते हुए समीक्षा बैठक से सभात्याग किया। रोजगार गारंटी योजना के काम करते समय केवल रोजगार सहायकों को ही जिम्मेदार पकड़े जा रहे हैं। सभी जिला परिषद के पंचायत समिति स्तर पर सहायकों की शिंड ऑनलाइन की जाती है। इसके कारण उन्हें समीक्षा करते समय
उनके कामों की जानकारी नहीं होती है। इन सभी को देखते हुए गलत बर्ताव करने वाले अधिकारियों ने माफी मांगे और रोजगार गारंटी योजना के सहायकों के साथ एक सही तरीके से बर्ताव करे, ऐसा निवेदन जिला कलेक्टर को और जिला परिषद के मुख्य कार्यकारी अधिकारी इन्हें दिया गया। निवेदन पर रामराव देशमुख, नंद कुमार सोनटक्के, सिद्धार्थ कानेकर, अनंत अवचार, प्रताप सिंह कचवे, अनिल चौहान, किशन डुकरे, सिद्धार्थ यादव, पंडितनाथ मुळे, गणेश गायकवाड़, सचिन मस्के आदि के हस्ताक्षर मौजूद है। रोजगार सहायकांची मीटिंग पुणे जिल्हा परिषद येथे घेण्यात आली आणि तालुक्यातील 117 ग्रामरोजगार सहाय्यक पूर्ण उपस्थित होते आणि आमचे भोगाव साबळे यांचे रोजगार सेवक आहेत आणि ज्यांना कापुरे सर यांनी अतिशय खालच्या दर्जाची वागणूक किंवा अपशब्द वापरून त्यांना अरेतकाराची भाषा केलेली आहे। त्यांच्यामुळं आम्ही मीटिंग स्थगित करून आमचं म्हणणं आहे की त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावा, त्यांचं निलंबन व्हावं। आम्ही आजपासून कामबंद आंदोलन ठेवू आणि येणाऱ्या 5 तारखेला जे सोशल ऑडिटची सुनावणी आहे त्या सुनावणीला आम्ही हजर राहणार नाही आणि जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही ऑफिसलाही येणार नाही। आली होती त्या बैठकीमध्ये श्री कापुरे यांनी आमच्या ग्रामरोजगार सहायकांना आवारची भाषेत आणि अपमानास्पद वागणूक दिली। त्यामुळे हेच ग्रामरोजगार सेवक आमचे श्री कुंडगे आहेत भोगाव साबळेची यांना अपमानास्पद वागणूक दिली। त्यामुळे त्यांची आज मनस्थिती इतकी हलाखीची झालेली आहे आणि आम्ही ग्रामरोजगार सेवक 1 रुपयाचा पगार नसतानाही कमिशन बेसवर आम्ही काम करत आहे जवळपास आज 16 वर्षापासून आणि 16 वर्षापासून कमिशन बेसवर काम करत असताना हे जर अधिकारी आमच्यावर अशी अपमानास्पद वागणूक आणि विशेषतः शनिवारी सुट्टी असताना आम्हाला बोलवलं आणि जास्तीत जास्त संख्येनं ग्रामरोजगार सहाय्यक उपस्थित राहिले आणि तुम्ही जी कापूर साहेबांनी जी भाषा वापरली, अपमान केला रोजगार सहायकाचा, त्यामुळं आमचं मन दुखावलं आणि त्यांना निलंबन केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही हे या ठिकाणी आम्ही सांगतो। हाईवे पुलिस विभाग की ओर से जागृति मंगल कार्यालय बसमत रोड स्थित यहाँ पर 31 जनवरी 2025 शुक्रवार के रोज बड़े पैमाने पर रंगोली पेंटिंग प्रतियोगिता का दीप प्रज्वलन कर एवं वितरण हाईवे पुलिस के अधिकारी अर्चना करपुड़े, एसडीएम दंतु शेवाड़े, आरटीओ अधिकारी अश्विनी स्वामी, पीएसआई रोहिदास नाटकर इनके हाथों वितरित किए गए। जनता को रास्ते से मोटरसाइकिल सवार करते समय किस तरीके से सतर्कता बरतनी चाहिए और हेलमेट का इस्तेमाल करना चाहिए, ऐसा आह्वान अर्चना करपुड़े इन्होंने लोगों को किया। इस कार्यक्रम का संचालन अनिल भराड़े ने किया तो आभार अर्चना करपुड़े इन्होंने माना। इस समय हाईवे के पुलिस विभाग के वरिष्ठ अधिकारी और पुलिस कर्मचारियों ने इस कार्यक्रम के लिए मेहनत की। इस समय बड़े पैमाने पर छात्र छात्राएं बड़ी संख्या में मौजूद थे। आपण रोड सुरक्षा मंत्र राबवलेला आहे, त्यामध्ये आम्ही विविध प्रोग्राम घेतले, विविध शाळा कॉलेजेसवरती जाऊन तसेच विविध बस स्टॉप, रेल्वे स्टेशन किंवा आपले पेट्रोल पंपवरती जाऊन आम्ही मार्गदर्शन केलं आणि त्यामध्येच आम्ही त्याचा आउटपुट म्हणून चित्रकला स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धेचं आयोजन केलं होतं। या आयोजनामध्ये आम्हाला विद्यार्थ्यांकडून एक चांगल्या प्रकारचा आउटपुट मिळालेला आहे। विद्यार्थ्यांनी एवढे सुंदर पिक्चर्स काढलेले आहेत की त्यामध्ये सिग्नल बोर्ड आहे, अजून झेब्रा क्रॉसिंग आहे किंवा आपलं स्पीड लिमिट आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारचं सीट बेल्ट वापरला पाहिजे, ड्रिंक करून गाडी चालवली नाही पाहिजे, असं इतकं चांगलं प्रदर्शन विद्यार्थ्यांनी त्यांच्या चित्रकलेमधून आणि रांगोळी स्पर्धेमधून केलेलं आहे। आज आमच्या रोड सेफ्टी जो प्रोग्राम होता 1 महिन्याचा, आज त्याचा शेवटचा दिवस आहे, म्हणून आज आम्ही त्या संदर्भामध्ये पथनाट्य पण इथे ठेवलं होतं विद्यार्थ्यांसाठी। ते पण त्या कलाकारांनी खूप चांगलं सादरीकरण केलं आणि स्पर्धेमध्ये आपल्या परिवहन विभागाच्या स्वामी मॅडम आम्हाला प्रमुख पाहुण्या म्हणून लाभल्या, तसेच आपले परभणीचे एसडीएम शेवाळे सर पण आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले। आणि यापुढेही मी सर्व परभणीच्या नागरिकांना विनंती करते की आपण रोडवरती जाताना ट्रॅफिक नियमाचे जास्तीत जास्त पालन करावे, सर्व नियम पाळूनच आपण रोडवरती यावं, वाहन आपले योग्य प्रकारे आहे का चेक करावे, तसेच आपण 2 व्हीलरवरती जाताना हेल्मेटचा वापर करावा, ड्रिंक करू नये, रॉंग साईडनं जाऊ नये, मोबाईल फोनचा वापर करू नये, तसंच 4 व्हीलरलाही लागू होतं। हेल्मेट जर सोडलं तर बाकी सर्व नियम प्रत्येक वाहनाला लागू होतात आणि आपण वाहतुकीचे नियम पाळूनच आपण देशाला आपण घडवू शकतो आणि आपला देश एक सुरक्षित बनवू शकतो। तर सर्वांना माझी विनंती आहे की आपण वाहतुकीचे नियम जरूर पाळा। जय हिंद। राष्ट्रीय एकात्मता के प्रतीक रहे परभनी के हजरत सैयद शाह तुराबुल हक रहमतुल्लाह अलैह, इनका हर साल की तरह इस साल भी 2025 में 118वां उर्स की शुरुआत हो चुकी है। इस उर्स में पिछले 65 सालों से
इस परभनी में आ रहे हैं दिल्ली के मशहूर मारूफ व्यापारी दिल्ली का हलवा पराठा ये लेकर परभनी में आ चुके हैं। उनके आज आगमन होते ही उनका स्टॉल की ओपनिंग हो चुकी है, उद्घाटन हो चुका है। उनकी ये दुकान 65 वर्षों से और पिछले 3 पीढ़ियों से चलती आ रही है। दिल्ली का मशहूर हलवा पराठा और दिल्ली दरबार इस तरह से नाम रखते हुए मेले में उनकी दुकान सस्ती है। ये सजावट की दुकान में आकर वो हलवा पूरी खाए और खाजा पूरी का स्वाद ले, ऐसा उन्होंने भाविक भक्तों से कहते हुए भाविक भक्त एक बार आकर उनके स्टॉल में यहाँ एक बार उनको खिदमत का मौका दे, सेवा का मौका दे, ऐसा आह्वान मोहम्मद फुरखान इन्होंने किया है। इस समय उन्होंने क्या कहा, आइए जानते हैं। कहेंगे कि सैयद तराबुल हक उर्स मुबारक के मौके पर हम लोग तकरीबन 65 साल से आ रहे हैं। हमारी तीसरी पीढ़ी चली आ रही है और यहाँ पर दिल्ली दरबार को जो है लोगों ने, परभनी की पब्लिक ने बहुत सराहा है और हलवा पराठा खा के बहुत लुत्फ और मजा आता है उनको और हम क्वालिटी मेंटेन करते हैं। 65 साल से हम इसी जगह पर उसी मकाम पर और नई चीज लेके आए हैं, खाजा पूरी। वो खाजा पूरी भी हम लोग घी में बनाते हैं, वनस्पति जेमनी वनस्पति यूज करते हैं। अच्छा टेस्ट मिलता है पब्लिक को और परभनी की पब्लिक बहुत अच्छे खुश होती है हमसे दिल्ली दरबार। हम जो आने वाले ज़ायरीन हैं और जो आवाने जो आने वाले हैं उन लोगों को से हम गुजारिश ये करेंगे कि आप लोग मेले में आए और आने के बाद हमारे दिल्ली दरबार में जरूर आए और हलवा पराठा खाएं और खाजा पूरी जरूर खाइएगा। ये गुजारिश है हम लोगों से। पुरानी बीमारियों की शर्तिया इलाज, घुटने के दर्द, शुगर, बवासीर, गुर्दे की पथरी, सफेद दाग, हार्ट अटैक, अस्थमा, एलर्जी, दाग कोड़ की बीमारी, गांठियों से पीड़ित, अन्य बीमारियों से परेशान होते तुरंत संपर्क करें। डॉक्टर गोविंद कामटे, आयुर्वेदिक विद्या विशारद, बालाजी आयुर्वेदिक प्राकृतिक चिकित्सा केंद्र। एड्रेस तलाटी कार्यालय के पीछे, बसमत रोड, परभनी। समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक, शाम 5 बजे से रात 9 बजे तक। मोबाइल नंबर 9921691008। मराठी पत्रकार परिषद का राज्य स्तरीय सम्मेलन और उसी के साथ साथ पुरस्कार सम्मेलन का आयोजन सेलू स्थित साई नाट्यगृह में आयोजित किया गया था। आदर्श जिला तालुका पत्रकार संघ पुरस्कार वितरण सम्मेलन और अध्यक्षीय सम्मेलन के संपन्न हुआ। इस समय कार्यक्रम के अध्यक्ष स्थान पर मराठी पत्रकार परिषद के मुख्य विश्वस्त SM देशमुख साहब ये थे। कार्यक्रम के स्वागत अध्यक्ष के तौर पर पूर्व नगर अध्यक्ष विनोद बोराड़े रहते हुए प्रमुख वक्ता के तौर पर मार्गदर्शन करने वाले न्यूज 18 के विश्वाल परदेसी साहब, किरण नाइक, शरद पाबळे, मिलिंद अष्टीकर, शिवराज काटकर, हेमंत आडळकर, सुरेश नाईकवाड़े, जिला पत्रकार संघ के अध्यक्ष प्रभुदीप के, जिला कार्य अध्यक्ष लक्ष्मण मानोलीकर, विठल वड़कुते आदि मान्यगण मंच पर मौजूद थे। पत्रकार परिषद के सम्मेलन की शुरुआत ही हर्षोल्लास के साथ बाजे गाजे के साथ रैली निकालते हुए रैली साई नाट्यगृह में आ पहुंची। आए हुए मान्यगणों का सत्कार जिला सरचिटनीस मोहम्मद इलियास, तालुका अध्यक्ष लक्ष्मण बागल, शेख मोहसिन, संजय मुंडे, कांचन कोरडे, रेनप्पा साळेगावकर, अबरार बेग, दिलीप मोरे, रामेश्वर भैरट, नीरज लोहिया, राहुल खपले, असगर पठान, रोहित झोल आदि पदाधिकारियों ने किया। इस समय विशाल परदेसी साहब ने कहा कि शासन ने पत्रकारों के लिए सुविधाएं उपलब्ध करनी चाहिए। आज संपन्न हुए मराठी पत्रकार परिषद के सम्मेलन में परभनी जिले से तकरीबन 90 सदस्य पदाधिकारी तकरीबन 5 से 7 गाड़ियों में निकलते हुए, जिसमें विशेषकर परभनी जिला डिजिटल मीडिया के पदाधिकारी मौजूद थे। उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, कोकण अगदी जिथून मराठवाडा असेल, जिथून कुठून येता येईल या संघटनेशी बांधलेले जे काही पत्रकार आहेत सगळे ते इथे उपस्थित आहेत आणि फक्त पत्रकारांच्या उपस्थितीतला पहिला कार्यक्रम मी माझ्या आयुष्यातला आज इथे बघतो। त्याचं दुःख काय असतं, सामान्य माणसाचं दुःख काय असतं, किंवा लाडकी बहीण योजनेचे जे काही 1500 रुपये सर्वसामान्य महिलेला मिळालेले बाजारपेठेत जी आठवडी बाजार करायला येते तिला त्याचा काय मोल आहे हे देखील मला जाणून घेता आलं। तुम्ही तर एक फार मोठा प्रोजेक्ट, एक प्रकल्प जो खरं तर ताण पावण्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचा होता त्या आणण्याच्या बाबतीत काम केलं आणि ते सगळं कार्य तुमच्या आयुष्यात फार मोठे आहे आणि असंच सगळं कार्य करणारी बहुतांश मंडळी आज आपली होती। म्हणून मार्गदर्शन वगैरे मी काही करणार नाही, माझे अनुभव तुमच्यासमोर शेअर करेल कारण अत्यंत वडीलधारी माणसं माझ्यासमोर आहेत आणि हे ऐकून फार आठवण वाटतं की गेली 25 वर्ष फक्त आणि फक्त 24 तास ही माणसं पत्रकारिता करतात। कठीण मंडळी मला 14 वर्ष या माध्यमात झाली आता, पण आजही असं वाटतं की आपण काहीच नाही शिकलो, आपल्याला काहीच ठाऊक नाही। जेव्हा माणसांमध्ये जेव्हा आपण मिसळतो ना त्याच्या समस्या जेव्हा आपल्याला कळतात तेव्हा आपल्याला कळतं की खरंच फार अजून काही जाणून घ्यायचं बाकी आहे आणि अजून बरंच काही शिकायचं आहे
जे आपल्यासारख्या सिनियर माणसांकडनं मला शिकायला येऊ शकतं. म्हणून स्वतःला जपणं फार आवश्यक आहे. आरोग्य जपा. मला कौतुक या सगळ्या गोष्टीचं. SM सर या सगळ्या संघटनेच्या माध्यमातून बघा मंडळी, सुखात सगळी माणसं असतात, दुःखात कोण आपल्या सोबत आहे हा फार महत्वाचा विषय आहे. आमदार, खासदार, मंत्री इथे येऊन सत्कार करतात, आपलं कौतुक करतात, पण आपल्या अचानक आलेल्या भयानक प्रसंगामध्ये आपल्यासोबत कोण आहे? मी उदाहरण देतो बघा. कॉर्पोरेट सेक्टर हे किती डेंजर आहे. मी कव्हर करायला गेला होता आणि दुर्दैवाने त्याच्या अंगावरती एक रेडी मिक्स करणारा जो ट्रेलर असतो ना, तो त्याच्या अंगावरती आला, त्याचा भयानक ऍक्सिडेंट झाला. तो स्ट्रेंजर होता, म्हणून त्याला कुठल्या कंपनीकडनं मेडिक्लेम पॉलिसी नव्हती. त्यांनी स्वतःची जी काही करून ठेवली होती ती ठराविक रकमेची होती, पण खर्च त्या रकमेच्या वरचा येणार होता. पण त्यावेळी दुर्दैवाने खरं तर कंपनीने देखील सक्षमपणे त्यांच्या पाठीमागे उभं राहणं आवश्यक होतं. जे वेळीच होऊ शकलं नाही, ते नंतर झालं, पण वेळीच होऊ शकलं नाही. हे कधीही कोणाच्याही बाबतीत घडू शकतं. म्हणून मी कायम या गोष्टीचा आग्रह ठेवला आपल्या सगळ्या सरकारना की आपण आपल्या स्वतःची इन्शुरन्स पॉलिसी ठेवली पाहिजे. भलेही कंपनीची तुम्हाला मिळू दे, तुमच्या बॅनरची तुम्हाला मिळू दे, ते असणं फार आवश्यक आहे. कारण आपल्या कुटुंबासाठी, आपल्या आईवडिलांसाठी ती गोष्ट फार गरजेची आहे, जे मी ह्या अनुभवातून शिकलेलो आहे. हे अनेक आमचे मित्र आहेत, स्ट्रेंजर मंडळी आहेत की ज्यांचे ऍक्सिडेंट झाले, पण त्यांना कंपनीकडनं मदत मिळू शकली नाही. का? तर ते बातमी कव्हर करतात. त्यांना त्या ठराविक अँक्युअलचे, ठराविक पॅकेजेसचे, अँक्युअलचे 300 रुपये, पॅकेजचे 600 रुपये आणि महिनाभरात जेवढे ते काम करतील असं एकूण त्यांचं बिल 15,000चं निघतं. त्यावरती ते जगतात. पण त्या व्यतिरिक्त त्यांना कंपनीची कुठलीही पॉलिसी लागू नसल्या कारणाने जेव्हा त्यांच्यावरती वाईट प्रसंग आले तेव्हा मात्र सगळा गोंधळ झाला, कुटुंबाची आभाळ झाली. त्या माणसाला दुर्दैवाने कर्जबाजारी व्हावं लागतं. पण लढा आहे तो समजून घेतलेला नाही. परंतु या लढ्यामध्ये जे स्वातंत्र्य सैनिक निर्माण झाले, या लढ्याने जे स्वातंत्र्य सैनिक दिले, जे सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्राला दिले, त्याचं मूळ हे सेलू आहे असं मला निश्चितपणे आनंदाने सांगावं लागतं. या सेलूचं आणखी एक वैशिष्ट्य मला कुलकर्णी सर येथे आहे. नूतन महाविद्यालयातून अनेक चांगले उत्कृष्ट शिक्षक आणि चांगले विद्यार्थी तयार झाले आणि आपल्या सगळ्यांचे आदरस्थान जे होते आनंद बालराव, मला माहिती होतं कुलकर्णी सर की आनंद बालराव हे सेलूच्या नूतन विद्यालयामध्ये प्राचार्य होते, पहिले प्राचार्य होते आणि त्यांनी सुरुवातीचा कालखंड येथे घातला आणि नंतर त्यांनी मराठवाडा दैनिकामध्ये संपादक म्हणून भूमिका आणि सामाजिक स्वातंत्र्य सैनिक म्हणून मोठं काम या मातृभूमी या भूमीपासून केलेलं आहे. तर ही जी काही पार्श्वभूमी आहे त्यामुळं एक सेलूबद्दल एक लहानपणापासूनचं आकर्षण आहे. मला असं वाटतं की मराठवाड्यामध्ये सेलू आणि अंबाजोगाई ही 2 अशी गावं आहेत की त्या गावाकडे आम्ही आदर्श म्हणून गावं पाहतो. अत्यंत आनंदाचा क्षण होता की या व्यासपीठावरती सगळ्या पत्रकारांसमोर बोलण्याची संधी मिळाली. आणि दुसरी गोष्ट, या मातृसंस्थेच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या संख्येने पत्रकार बांधले गेलेले आहेत याचं देखील मला एक आश्चर्य वाटलं आणि मनोमन या गोष्टीचा अभिमान वाटला की मी देखील या मातृसंस्थेचा मुंबई शाखेवरचा पदाधिकारी आहे. आज वक्ता म्हणून या ठिकाणी भाषण करत असताना किंवा तुमच्या सगळ्यांचे संवाद साधत असताना प्रामुख्याने 2-3 महत्त्वाचे विषय, पत्रकारांच्या काही समस्या आहेत, पत्रकारांना खरं तर काही सोयीसुविधा सरकारनं देणं फार आवश्यक आहे, या विषयाला घेऊन परिसंवाद होऊ शकला, त्याचा जागर होऊ शकला. आणि अपेक्षित असं आहे की आपला हा आवाज जो आहे तो सरकारपर्यंत पोहोचून आपल्याला पेन्शन योजनेचा विषय असेल, आपल्याला अधिस्वीकृतीधारक पत्रक म्हणजे अर्थात ॲक्रिडेशनचा मुद्दा असेल, आपल्याला निवासाचा मुद्दा असेल, आपल्याला यापुढे आपल्या कुटुंबासाठी म्हणून जे काही नियोजन करण्याचा विषय, बऱ्याच वेळेस अपघातामध्ये पत्रकारांचे मृत्यू होताना आपण बघतो किंवा काही आजारामुळे देखील त्यांचे मृत्यू होताना आपण बघतोय. तर भरीव आणि ठोस अशी मदत खरं तर या संस्थेच्या माध्यमातून तर मिळतेच, पण सरकारने देखील काही वेगवेगळ्या योजना पत्रकारांसाठी केवळ कागदावरती न ठेवता प्रत्यक्ष स्वरूपात आणण्याची गरज आहे. आणि या दृष्टीने आता इथून खरं तर हा संवाद जो आहे तो त्यांच्यापर्यंत पोहोचेल असं आपण अपेक्षित धरूया. की सोशल मीडिया सारखं वेगवान माध्यम नाही, पण या सगळ्याच्यामध्ये कुठलीही बातमी व्हेरीफाय केल्याशिवाय किंवा त्या बातमीचे दोन्ही अंग तपासल्याशिवाय ती बातमी खरं तर आपण टाकू नये. म्हणजे हा आपला बेसिक धर्म आहे किंवा बेसिक नियम आपण असं मानतो. त्याच्यामुळे सोशल मीडियामध्ये येणाऱ्या सगळ्या तरुणांना मी एक अपील करेल की मोबाईलच्या माध्यमातून आज पत्रकारिता तुम्हाला सहजगत्या करणं सोपं झालंय. पूर्वी तुम्हाला हजारोंचे लाखोचे कॅमेरे घ्यावे लागायचे, तेव्हा तुम्हाला प्रतिनिधीपद मिळत होतं, स्ट्रेंजरशिप मिळत होती. पण आज ही एक सुवर्ण संधी आहे, त्या सुवर्ण संधीचा तुम्ही योग्य पद्धतीने वापर करा. अनेक चांगल्या गोष्टी अशा आहेत की ज्या आपण खरं तर शूट करू शकतो आणि इमिजिएट सरकारपर्यंत पोहोचू शकतो. त्यासाठी सोशल मीडिया सारखं माध्यम नाही, फक्त
हे माध्यम जे आहे, हे जे हाती असलेले हत्यार आहे, हे दुधारी आहे, त्याचा योग्य पद्धतीने वापर होणं फार आवश्यक आहे. खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास. बालों का झड़ना, चेहरे के दाग व धब्बे, दीगर समस्याओं का इलाज हमारे पास. हमारे अपने बनाए हुए प्रोडक्ट्स 100% नेचुरल, कुदरती तौर पर इलाज बगैर किसी साइड इफेक्ट के साथ. पूरी तरह से कुदरती व खालिश प्रोडक्ट्स आपके सामने बनाए जाएंगे. हमारे खुद के बनाए हुए प्रोडक्ट शिकाकाई, रीठा, आंवला, मेथी, गुड़हल के फूल, भिंगराज, एलोवेरा के जरिए हर्बल ऑयल वो हर्बल शैम्पू बालों का झड़ना व डैंड्रफ को खत्म करने के साथ सर की खुजली को खत्म करे. पतले बालों का इलाज फायदेमंद है. साथ ही बालों को लंबा, घना और खूबसूरत बनाए. चेहरे के दाग धब्बे, कील, मुहासे, रूखी त्वचा वो चेहरे की झुर्रियां खत्म करे. साथ ही चेहरे को खूबसूरत बनाता है. खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास. हमारे पास ऑयल मशीन है जिससे हम आपके लाए गए खोपरा, कलौंजी, बादाम व अन्य सामग्री का तेल निकाल कर देंगे आपके सामने. एड्रेस डॉक्टर हाशमी मिनाज, खान साहब बिल्डिंग के पीछे, दरगाह रोड, परभनी. 8421522947, 8669131304. मिलने का समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक और शाम 5 बजे से रात 9 बजे तक. हमारी न्यूज आपको किस तरह पसंद आ रही है इसके बारे में लाइक करें, शेयर करें, कमेंट करें. अब तक हमारे चैनल सब्सक्राइब नहीं किया तो सब्सक्राइब जरूर करें. साथ ही साथ बेल आइकन का बटन जरूर दबाएं और फेसबुक पर भी हमें फॉलो करें. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.